नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज थोडं मुंबई महापालिका या विषयावर बोलणं गरजेचं आहे. याचं कारण मान्सून आता मुंबईत किंवा महाराष्ट्रात येऊन धडकला असं म्हटलं जातं आहे. आणि मुंबई आणि महाराष्ट्र वेगळा नाही. पावसाळ्यात मुंबईची अवस्था काय होते आपण बघितलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईची नाले सफाई, रस्त्यातले खड्डे, सखल जागा, अतिवृष्टी, पाणी तुंबणं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मुंबई महापालिकेचं सगळ्यात पहिलं कर्तव्य मुंबईची जी नागरी व्यवस्था आहे ती सुटसुटीत कशी राहील याकडे बघणं अगत्याचं आहे. करोना वगैरे आहेच आणि आरोग्य व्यवस्थासुद्धा महापालिकेकडे आहे. पण निदान करोना आणि त्यानिमित्ताने आलेलं जे संकट आहे त्यात राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे, केंद्राचीही मोठी जबाबदारी आहे. पण मुंबईत तुंबणारं पाणी, वेगवेगळे गटारांची सफाई न झाल्यामुळे तुंबणारं पाणी किंवा गटार नाल्यातला कचरा तुंबलेल्या पाण्यात येऊन लोकांच्या तळघरापर्यंत जाऊन पोहोचणं, यात केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मुंबई महापालिकेला मदत करू शकत नाही. आणि त्यामुळे सगळ्यात प्राधान्याचा विषय मुंबई महापालिकेसाठी जर कुठला असेल तर तो पावसाळा आणि अतिवृष्टीतून तुंबणारं पाणी. पण एकूणच आपण सध्याची जी महापालिका चालवणारी शिवसेना आहे तिच्याकडे बघितलं तर असं वाटतं की मुंबई महापालिकेला मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याशी काही कर्तव्य नाही आहे. आणि अगदी मध्यंतरी मला वाटतं जेव्हा चक्रीवादळ येणार होतं तेव्हा तर महापौर किशोरी पेडणेकर स्वतःच सांगत होत्या सखल भागामध्ये पाणी तुंबण्याला पर्याय नाही. हे अर्थात त्यांनी सांगायची काही गरज नाही. माझ्यासारखा 70 उलटलेला मुंबईकर जो आहे त्यालाही माहिती आहे. अगदी कोवळ्या वयात 60-65 वर्षापूर्वी आम्ही लालबाग, परळ, हिंदमाता या सखल भागातल्या पाण्यात खेळलेलो पण आहोत. त्यामुळे सखल भागात पाणी तुंबणार हे सांगण्यासाठी कोणाला महापौर होण्याची गरज नसते किंवा मोठा हवामानशास्त्रज्ञसुद्धा होण्याची गरज नसते. पण किशोरी पेडणेकर या ज्या पद्धतीमध्ये रोज बोलतात तेव्हा अनेकदा असं वाटतं की त्या पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या कोणी मंत्री वगैरे आहेत का. कारण एकूणच उद्धव ठाकरे सरकारमध्ये जितके मंत्री आहेत तितके प्रवक्ते आहेत, तितके काय म्हणतात ते तितके मुख्यमंत्री आहेत आणि सुपर मुख्यमंत्री आहेत. मला एकदा पॅन्थरमध्ये राजा ढाले, नामदेव ढसाळ वगैरे सगळे मित्र होते आणि त्यांच्यात जेव्हा फाटाफूट झाली तेव्हा एका पत्रकाराने विचारलं होतं पॅन्थरमध्ये नेमके किती गट आहेत. तेव्हा मी गमतीने त्याला उत्तर दिलं होतं रिपब्लिकन पार्टीमध्ये जितके वकील तितके गट असतात तसं पॅन्थरमध्ये जितके कवी तितके गट आहेत. तसं आता शिवसेनेच्या बाबतीत म्हणता येईल की जितके आमदार आणि जितके मंत्री तितके पक्षप्रमुख आणि तितके मुख्यमंत्री आहेत. कारण प्रत्येकजण आपापल्या परीने काही बोलत असतो आणि शिवसेनेचं झालं थोडं म्हणून महाविकास आघाडीचं आणलं घोडं असं म्हणायची पाळी आहे. याचं कारण एकट्या शिवसेनेच्या बाबतीत असं नाही आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे मंत्रीसुद्धा आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं परस्पर निर्णय घोषित करत असतात. काल परवा तुम्हाला माहिती आहे काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार यांनी असा घोळ करून ठेवला की तो निस्तरताना परत सरकारची तारांबळ झाली. आणि अगदी जी फ्रेंडली मीडिया आहे महाराष्ट्रातला जो एकूण माध्यम प्रकार आहे, पत्रकार आहेत, ते या सरकारला पदोपदी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांच्यावरही या आघाडीतले मंत्री इतकी नामुष्की आणतात की रडत मरत का होईना या माध्यमांना या सरकारच्या चुका दाखवायला लागतात. कारण जे लोकांच्या नजरेत येणाऱ्या चुका लपवायच्या तरी किती ही समस्या असते. कारण उद्धव ठाकरे यांना अजूनही 1.5 वर्ष उलटल्यानंतर
सत्तेवर मांड ठोकता आलेली नाही. सत्तेवर मांड याचा अर्थ प्रशासनावर, आणि जी आघाडी तुम्ही चालवता त्या आघाडीवर सुद्धा तुम्हाला मांड ठोकता आली पाहिजे. याच शिवसेनेचे 12 मंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये होते, आणि फडणवीस यांना ओलांडून जाणारं कुठलं विधान शिवसेनेचा एकही मंत्री करू शकत नव्हता. त्यावेळेलाही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि मुखपत्र म्हणून सामना रोजच्या रोज फडणवीस सरकारवर तोफा टाकत होते. पण तरीही शिवसेनेचे जे काय 12-14 मंत्री होते ते कधी फडणवीसांचं उल्लंघन करून पुढे जाताना दिसले नाही. पण आज घडीला शिवसेनेचे मंत्री, राष्ट्रवादीचे मंत्री, काँग्रेसचे मंत्री हे जणू काय आपण मुख्यमंत्री आहोत आणि उद्धव ठाकरे वगैरे कोणी नाही आहेत अशा थाटात बोलतात. आणि ते कमी आहे म्हणून की काय, किशोरी पेडणेकर यांच्यासारख्या महापौर आपल्याला वाटेल त्या गोष्टी बोलत असतात. आणि तो विषय आत्ता घ्यावा लागला. याचं कारण लस, कोरोनाची लस केंद्राकडून मिळत नाही वगैरे वगैरे राज्य सरकारच्या तक्रारी आहेत. तर त्याच्यावर ग्लोबल टेंडर कसं फ्लोट करणार याची घोषणा गेले 2-3 महिने या महापौर करत होत्या. आणि शेवटी आता ते ग्लोबल टेंडर केलेलं आहे आणि त्याच्यासाठी इतक्यापर्यंत मुदत आहे, इतके डोस मागवणार वगैरे वगैरे सगळं झालं. मग ती मुदत संपत आली तरी कोणी टेंडर भरायला पुढे आला नाही, म्हणून मुदत वाढवण्यात आली. पुढे ती 3ऱ्यांदा वाढवण्यात आली आणि शेवटी मग सांगण्यात आलं की आत्तापर्यंत 9 लोकांनी टेंडर भरले, 9 कंपन्या लस पुरवठा करायला पुढे आल्या. आणि जेव्हा त्याविषयी प्रश्न विचारायला लागले लोक, प्रामुख्याने भाजपचे लोक तर टपलेले आहेत. किरीट सोमय्यासारखा माणूस तर हातात भिंग घेऊन बसलेला आहे आणि डोळ्याला दुर्बीण लावून बसला आहे. मुंबईत बसून तो रायगड जिल्ह्यात कुठले प्लॉट ठाकरे आणि वायकर फॅमिलीने घेतलेत याकडे पण दुर्बीण लावून बघत बसलेला असतो. अशा वेळेला तरी आपण त्यांच्या कचाट्यात सापडू नये याची काळजी शिवसेनेच्या किंवा आघाडीच्या लोकांनी घ्यायची नाही का, हा प्रश्न आहे. बरं, फक्त तुमच्या किरीट सोमय्या किंवा भाजपपुरता प्रश्न नाही आहे. काँग्रेसचे देखील महापालिकेतले जे गटनेते आहेत ते सुद्धा शिवसेनेचा कारभार चव्हाट्यावर आणण्यावर रोजच्या रोज टपलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये निदान शासनावर नाही तर उद्धव ठाकरेंनी आपण पक्षावर, संघटनेवर मांड समोर हे तरी दाखवलं पाहिजे. अशा आगाऊपणा करणाऱ्यांचा कान पकडून त्यांना गप्प केलं पाहिजे. आणि ते गप्प भाजप समोर शरणागती म्हणून गप्प करायची गरज नाही आहे. कारण जे लोक बोलत आहेत त्यांनी जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आणि पक्षप्रमुख म्हणून अडचणीत येत असतील तर मग या लोकांना आवर घालणं आवश्यक आहे. कारण कारभार करण्यापेक्षा यांनी जे काय सगळा पसारा करून ठेवलेला असतो तो आवरण्यातच मुख्यमंत्र्यांचा जास्त वेळ जातो. तुम्हाला आठवतंय की त्या वाझे प्रकरणात काय ते अर्णब प्रकरण असेल किंवा परमवीर प्रकरण असेल त्यामध्ये सामनाने जे काय अग्रलेख पाजळलेले होते त्याची सफाई करताना अजून कोर्टात जाऊन दमछाक होते. मग हे सगळं करण्याची गरज होती का? नाही आहे गरज. टीका तुम्ही सत्तेत असल्यावर कोणीही टीका करणार. म्हणून मोदींना याबाबतीत आदर्श माना. 2002 पासून 19 वर्ष सलग टीकेचा भडीमार चालू आहे. पण साधारणतः गेली 16 वर्ष नरेंद्र मोदी त्यातल्या एकाही आरोपाला उत्तर द्यायला पुढे येत नाहीत. कारण त्यांना माहिती उत्तर द्यायला गेलं की आपण आणखीन फसणार. कारण समोरच्याला उत्तर नकोच आहे. किरीट सोमय्या असोत, आशिष शेलार असोत, चंद्रकांत दादा पाटील असोत, हे तुमच्यावर टीका करतायत. त्यांना तुमच्याकडून समाधानकारक उत्तर नको आहे. तुमच्या उत्तरातून आणखीन एकदा कुरघोडी करायची. मग ती उत्तरं देऊन काय होणार आहे? त्यापेक्षा कृतीतून उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि ते कृतीतून उत्तर देताना आपले जे जवळचे सहकारी आहेत, निष्ठावंत, निकटवर्ती आहेत
ते काही गोंधळ घालणार नाहीत याकडे जरी लक्ष दिलं तरी मुख्यमंत्र्यांचा अर्धा वेळ वाचेल असं मला वाटतं. आता देखील हे मी सांगितलं ना, लस प्रकरण आहे. किशोरी पेडणेकर काय कमिशनर नाही आहेत. महापालिकेचं प्रशासन ह्या सगळा कारभार चालवत असतं. त्यामध्ये तुमच्या महापौरांना फारसे अधिकार नसतात. स्थायी समिती आणि महापालिका आयुक्त हे मिळूनच अनेक निर्णय घेत असतात. पण किशोरी पेडणेकर या आपणच जणू काय महापौर म्हणजे अख्ख्या महापालिकेचा कारभार आपल्या आदेशावर आणि इशाऱ्यावर चालतो अशा पद्धतीत उठसूट वक्तव्य करत असतात. आणि म्हणून त्यांनी कारण नसताना हे जे करोना लस प्रकरण आहे त्याच्या टेंडरावर आगाऊपणा केला. आणि मग जेव्हा कोणीतरी प्रश्न विचारला की त्या लस मागवण्यात दलाल कशाला पाहिजेत आणि कोणाला टेंडर दिलं, तर मग कोणीतरी त्याच्यावर तुझ्या बापाला असं उत्तर दिल्यानंतर ते आपण नाही दिलं दुसऱ्या कोणीतरी दिलं असं खुलासा करत ते ट्विट रद्द करण्यापर्यंत नामुष्की येते. त्याची गरज होती का मला सांगा. मुळात हा सगळा विषय आपण जाहीर चर्चेत आणण्याची गरज नसते, गरजच नाही आहे त्याची. पण करायचं का, तर आपण कसं रोखतो आणि ठोकतो हा फरक असतो. तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की सत्तेत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीला जबाबदार धरले जात असता. तेव्हा तुमच्या कृतीसाठी तुम्हाला जबाबदार धरलं हरकत नाही, पण तुमच्या वक्तव्यासाठी जबाबदार धरलं जाणं याची काही गरज नसते. हा प्रकार अजितदादा अनुभवातून शिकले. तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेला जेव्हा संयुक्त आघाडीचं त्यांच्या सरकार होतं दोन्ही काँग्रेसचं, आणि सोलापूरचा कोणतरी एक शेतकरी नेता आझाद मैदानावर धरणात पाणी नाही म्हणून उपोषण करायला बसला होता. तेव्हा अजितदादा काय बोलले होते, आता धरणात पाणी नाही तर काय करू, मी पाणी कुठून सोडू. म्हणजे त्यांनी वेगळे शब्द वापरले होते, पण शेवटी ते शब्द इतके भोवले की काकांना सुद्धा कान पिचक्या द्याव्या लागल्या होत्या की आता असे शब्द चिकटून राहतात. त्याच्यावर अजितदादांची किती व्यंगचित्र निघाली तुम्हाला आठवत असेल. सांगायचा मुद्दा असा की असे लोक जेव्हा तुमच्या इर्दगिर्द असतात तेव्हा तुम्हाला शत्रूंची गरज नसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जरा आपल्या जवळपासची माणसं बघावीत, निवडून घ्यावीत. ती आपल्याला तोंडघशी पाडणार नाहीत अशी माणसं निवडावीत, किंवा जी तोंडघशी पाडणारी आहेत त्यांना खड्यासारखे बाजूला करावेत. ज्या अगत्याने तुम्ही सचिन वाजेसारखा माणूस आणला आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा बचाव मांडला, त्यामुळे किती अडचणीत आलाय बघा. हा अनुभव आहे. त्यामुळे सगळं संपलं असं नसतं, पण त्या अनुभवातून शिकायचं असतं. आणि ते जर शिकला नाहीत तर मग पुढच्या वेळेला ती चूक जेव्हा परत केली जाते तेव्हा तो गुन्हा असतो, ती चूक नसते. सचिन वाजेला ओसामा बिन लादेन बनवू नका असं मुख्यमंत्री म्हणाले, ते केवढ्यात पडलं बघा. मग त्यातून बाकीचे जे शिवसेनेचे अनुयायी आहेत किंवा महाविकास आघाडीचे मंत्री आहेत त्यांनी काही शहाणपण शिकायचं असतं. किंवा आपल्याला हे सरकार यशस्वी होण्यासाठी मदत करता येत नसेल, हातभार लावता येत नसेल, तर निदान ते सरकार अडचणीत येईल असला काही उद्योग करू नये, असली काही वाचाळता करू नये, एवढं तरी प्रत्येकाला अक्कल असली पाहिजे. पण दुर्दैवाने त्याचाच दुष्काळ महाविकास आघाडीत पडलेला आहे. आणि त्यामुळे कधी मंत्री कधी महापौर. आता बघा हे जे प्रकरण आहे लस आणि तिचं ग्लोबल टेंडर, काय झालंय त्याच्यामध्ये, त्या ग्लोबल टेंडरमध्ये लोकल व्हेंडर आले आणि मग आता ती सगळे जे टेंडर भरणारे आहेत त्यांना एका फटक्यात हाकून लावण्यात आलं. का, तर काही 9 लोकांनी म्हणे टेंडर भरलं होतं, 9 कंपन्या पुढे आल्या होत्या आणि या 9 कंपन्यांची विश्वासार्हता काय हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा मग पळापळ झाली.
7 टेंडर आली आहेत, 5 टेंडर आली आहेत, 9 कंपन्या आल्या आहेत. हे महापौरच सांगत होत्या ना, महापौर सांगत होत्या की त्याची छाननी केली जाईल, पात्रता तपासली जाईल. आणि आता म्हणतात सगळेच्या सगळे अपात्र होते. मग अपात्र होते तर त्यांची टेंडर मुंबई महापालिका न तपासताच जमा करून घेते का? ज्यांनी कोणी टेंडर भरली आहे त्या कंपन्या अपात्र आहेत हे कधी कळलं? टेंडर असा कोणी उद्या भाऊ तोरसेकर उठेल आणि टेंडर भरायला जाईल तर टेंडर घेणार आहात का तुम्ही? ती टेंडर घेतली आणि मग तुम्हाला ते अपात्र आहे ते कळलं. ग्लोबल टेंडर याचा अर्थ कळतो का किशोरीताईंना? ग्लोबल टेंडर याचा अर्थ जागतिक पातळीवर ज्या कंपन्यांना पात्रता आणि मान्यता आहे अशा कंपन्या जिथे टेंडर भरतात त्याला ग्लोबल टेंडर म्हणतात. आणि तुम्ही जेव्हा ह्या 9 कंपन्या आल्या, 7 कंपन्या आल्या जाहीर करत होता तेव्हा निदान आयुक्तांना विचारायचं होतं की बाबा ज्या काही कंपन्या आल्या आहेत त्यांची लायकी काय आहे, पात्रता काय आहे, त्या जागतिक दर्जाच्या कंपन्या आहेत का? उद्या त्याच कंपन्या पाकिस्तानमध्ये गेल्या, ब्रिटनमध्ये गेल्या, अमेरिकेत गेल्या तर त्यांचा लस पुरवठा स्वीकारला जाईल का? ग्लोबल टेंडर याचा अर्थ काय असतो? जागतिक पातळीवर ज्या कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करतात अशा कंपन्या. आणि आता मग त्या किरीट सोमय्यांनी सगळं चव्हाट्यावर आणली लखतर. ही यातल्या अनेक कंपन्या 2 दिवसापूर्वी म्हणे स्थापन झाल्या. 2 दिवसापूर्वी. राफेलबद्दल तुम्ही तावातावाने बोलणार, सामनामध्ये अग्रलेख लिहिणार. राफेल तर फार मोठे हजारो कोटीचं टेंडर होतं, काय असेल ते पुरवठेदार. हे तर चिरकुट आहे, काही असेल 50-100 कोटीचं असेल. पण त्यासाठी ज्या कंपन्या आपल्याकडे येऊन टेंडर भरतायत त्यांची पात्रता तपासण्याआधी त्यांना फॉर्म दिले गेले. कोण आहे त्या कंपन्या? आणि आता त्या अपात्र ठरल्या असतील तर त्यांची टेंडर्स घेतली का गेली याची चौकशीची मागणी होणार. मुळात हे ग्लोबल टेंडर काढले याचा डंका पिटण्याची काय गरज होती का? हे टेंडर मागवणं त्याचा अधिकार मुंबई महापालिकेला आहे का? आधी त्याची चौकशी करा. देशात ज्या लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून मिळतं का याची चौकशी करा. पण त्याच्या आधी समोरच्याला दुरुत्तर देण्याची घाई आहे, नुसतं उत्तर नाही आहे. आपले विरोधक आहेत, आपले टीकाकार आहेत, त्यांना चोख उत्तर देणं, प्रत्युत्तर देणं यापेक्षा दुरुत्तर देण्याची जी घाई आहे आणि उतावळेपणा आहे त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा मुंबईमध्ये शिवसेना असो ही वारंवार अडचणीत येते, वारंवार अडचणीत येते. आधीच मुंबई महापालिकेचे जे विविध कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून आपल्याला सचिन वाझेने 300 कोटी रुपये वगैरे गोळा करून द्यावे का 150 कोटी रुपये गोळा करून द्यावे असा आरोप त्या अनिल परब यांच्यावर लागलेला आहे, जे मातोश्रीचे अत्यंत निकटवर्ती आहेत. आणि हा आरोप कोणी भाजपवाल्यांनी, किरीट सोमय्या, आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेला नाही, तो तुमच्याच लाडक्या सचिन वाझेने केलेला आहे. सचिन वाझेसारखा माणूस जेव्हा असे आरोप करतो तेव्हा तरी सावध व्हायला पाहिजे ना. पण एक अनिल परब कमी पडले म्हणून किशोरीताई पेडणेकर पुढे आलेले आहेत आणि इतके टेंडर आले, इतक्या लोकांनी अर्ज भरलेत, टेंडर भरले म्हणून डंका पिटत फिरतात आणि मग अपात्र असल्याचंही सांगतात. म्हणजे जणू काय किरीट सोमय्या यांच्या हातात कोलीत नेऊन देण्याचं काम उद्धवराव तुमचेच निकटवर्तीय अगत्याने करत आहेत, अगत्याने करत आहेत. बरं ते कमी पडतील तिथे सामना मदतीला उभा आहे. उडदा माझी काळे गोरे म्हणतात, एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा म्हणतात, तशी एकूण परिस्थिती आहे. आणि मग शिवसेनेतले अति उतावळे कमी पडले
तर मग राष्ट्रवादीतले आहेत, काँग्रेसमधले मंत्री आहेत, नवाब मलिक आहेत, वडेट्टीवार आहेत, एकापेक्षा एक आहेत. कुठून हे नमुने गोळा केलेत हे मला कळत नाही. कधी कधी वाटतं त्या काय बादशाह अकबराच्या दरबारात नवरत्न होती असं म्हणतात, तशी एकापेक्षा एक नवरत्न गोळा केली आहेत का सरकार बनवताना? हा प्रश्न विचारावासा वाटतो. पण आज मी एवढ्यापुरता मर्यादित राहिलो की जर ग्लोबल टेंडर म्हणजे काय माहिती नाही अशा महापौरांनी ही पोपटपंची करण्याची गरज होती का? आता त्या किरीट सोमय्याला दुरुत्तरं देण्यापेक्षा आपण मुळात का बोललो याचा विचार करा. थोडा अंतरंगात झाकून बघावं. आपल्याला हे बोलायची गरज होती का? आपण बोललो नसतो तर हा विषय चव्हाट्यावर आला असता का? हा विषय, एक साधी गोष्ट आहे की मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत, चांगलं काम करत आहेत, त्यांचं सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा कौतुक झालेलं आहे, जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक झालं आहे. मुंबई महापौरांचं नाही कौतुक झालेलं, प्रशासनाचं कौतुक झालं आहे. मग अशा विषयावर बोलायला प्रत्यक्ष कारभारी आणि जाणकार इक्बाल सिंग चहलसारखा आयुक्त आहे, त्याच्यात किशोरीताईंनी नाक खुपसण्याची गरज होती का? पण नाही. कॅमेरा समोर आला आणि माईक समोर आला की बोलल्याशिवाय चैन पडत नाही. मला तर हल्ली असं वाटतं की हे राजकारणी बघितले की एखादा मुका बहिरा राजकीय नेता सत्ताधारी आघाडीत असेल तर त्याच्यासमोरसुद्धा या चॅनेलवाल्यांनी कॅमेरा आणि माईक घेऊन जावं, त्याला कंठ फुटेल, तो बोलू लागेल. असो, आत्ता ग्लोबल टेंडरचं हे लोकल वेंडर कुठून गोळा केले हा प्रश्न आहे. टेंडर जर ग्लोबल असेल तर व्हेंडर लोकल कुठून आले ते सुद्धा आता किशोरीताईंना कळणार नाही. पण निदान महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी उत्तर द्यावं. हे कोण टेंडर भरणारे आहेत? ते अपात्र असतील तर त्यांची टेंडर का घेतली गेली, त्याची छाननी कशी झाली, ते खरे आहेत की बोगस आहेत, अपात्र म्हणजे काय आहेत याचाही खुलासा करावा. कारण ह्याची जाहीर चर्चा कधी होत नाही. महापालिकेतून हजारो टेंडर्स वर्षाच्या वर्षाला काढली जातात, दिली जातात, त्याची चर्चा होत नाही. मग याची चर्चा का झाली त्याचंही उत्तर दिलं पाहिजे. कारण बाकीच्या टेंडरविषयी चर्चा होत नाही जाहीरपणे, याविषयी झाली आहे तर त्याचा खुलासा द्यावा लागेल. आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, मित्रपरिजनांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असाच राजकारणातल्या घडामोडी त्याचे वेगवेगळे पदर उलगडून तुमच्यासमोर ठेवतो. म्हणूनच प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.